अप्रतिम गोलंदाजी. रसिक प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. पॉवर प्लेचं षटक आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. निश्चितच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर मात्र 5 चेंडू डॉट आलेले आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे पिंट्या. आपण पाहतोय पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अर्थात पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 2 धावा फक्त दिसत आहेत. फलंदाजी पाहायला मिळाली मैदानामध्ये. 2-2 अशी धावसंख्या आपण मैदानात पाहतोय. विनय पाटील ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक अष्टपैलू क्रिकेटर, एक हिरा म्हणेल मी. अप्रतिम फलंदाजीने गोलंदाजीचं वर्चस्व त्याने सातत्याने दाखवलेलं आहे. इतके मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. काय घडलंय? गोलंदाज पिंट्या आपण पाहतोय त्याच्या मंडळात असलेली ताकद, कला, कौशल्य मैदानात दाखवून देतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर खूप काटा बदलतोय, दिशा बदलतोय, चेंडू आतमध्ये येतोय. उर्वरित काम आपण पाहतोय यष्टीरक्षक चोख बजावतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पिंट्या. फटका सजलाय, अप्रतिम फटका आहे. आपण पाहतोय बॉल कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुमित पाटील चेंडूची अडवणूक करतोय, फेक करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईडिश लॉंगऑफच्या रिझर्व्ह मध्ये आपण पाहतोय सुमित पाटीलला सज्ज केलेला आहे. खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली मैदानामध्ये. 2 षटकारांच्या साह्याने आपण पाहिलं तो मैदानात नॉटआउट खेळत होता. तदनंतर क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम होत आहे. इथे आपण पाहतोय काटमदेव वडवली अर्थात एमसी फायटर काटमदेव वडवली संघ मैदानात गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पिंट्या गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर 1. पाहूया सुनील पाटील मेहनत करतोय. 1 धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न होणार का? तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेक पाहायला मिळाली. निश्चितच 1 धाव सेव्ह केली. सुंदर थ्रो मैदानात पाहायला मिळाला. कमबॅक थोडासा पाहायला मिळाला पिंट्याकडून. जरी 1 षटकार आला असेल तरी सुद्धा आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूंमध्ये मात्र 1-1 धाव खर्च होतोय. धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 10. लॉंग रिझन मध्ये चेंडूची अडवणूक होते. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एकेरी दुहेरीने आपला ग्राफ पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. युगांश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक पुणे संघ. मोठ्या फटक्यांची गरज असताना इथे मात्र फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर खूप काटा बदललेला, परंतु तेवढा सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा पार. चौका. धन्यवाद. हे गाणं खूप वेळा वाजलं जाईल. खऱ्या अर्थानं ग्रामीण प्रीमियर लीग हे सॉन्ग ज्यांनी लिहिलं असे आपले क्रिकेटर, आपला मित्र निलेश कार्लेकर यांनी सुद्धा लिखित हे गाणं त्यांनी स्वतः कंपोज केलं. आणि ज्यांनी गायलं त्या मीरा कार्लेकर अर्थात निलेशची मिसेस आमची वहिनी यांनी हे गायलेलं गीत आपण या ठिकाणी सादर करताय. पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतोय. हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय. GPL सॉन्ग. धन्यवाद. चला तर मैदानाकडे आपण बोलूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा खर्च झाल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. षटक क्रमांक 2 होतं कल्पेशचं आणि षटक क्रमांक 3 घेऊन आलाय पुन्हा एकदा संकेत पाटील.
पंच नाखुश नाराज. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत हा चेंडू स्क्वेअर असल्याची घोषणा केली. आयसीसी रूल क्रमांक 22 चा वापर करताना आपण पंचांना पाहतोय. खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला संकेत पाटीलला आपण पाहतो मैदानामध्ये. फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. सेफ झोन मध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने. सर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. पाहूया 17चा खतरा बसणार काय. संकेत पाटील गोलंदाजी लयबद्ध करतोय. अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा ज्याला म्हणतोय तो आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. कृपया विनंती असेल एलईडी वाले, त्याचबरोबर आमचे लाईट ऑपरेटर आणि जनरेटर ऑपरेटर यांना मी विनंती करतोय व्यासपीठाच्या पाठीमागे कृपया यायचं आहे आपण. धन्यवाद. सोपा झेल होता, खूपच बाहेर टाकलेला चेंडू उर्वरित काम यष्टीरक्षक बजावत आहे. कमांड डीजे. प्रीमियर लीग सुरुवातीची चिंता सर्व खेळाडू, मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांचं